की भविष्यात ट्रॅफिकला पर्याय ट्विन टनेल होऊ शकेल, परंतु ट्विन टनेलमुळे अंतर लवकर कापले जाईल, वेळ कमी लागेल, पण ट्रॅफिक कमी होऊ शकणार नाही. तर ट्रॅफिकला पर्याय आहे उन्नत मार्ग. उन्नत मार्ग आनंदनगर ते फाउंटन हॉटेल अहमदाबाद मार्गाला जोडणं. चायना क्रीकजवळ कोस्टल रोडचं काम चालू आहे. ते कोस्टल रोड डायरेक्ट डोंबिवलीपर्यंत जाणार आहे. परंतु ट्रॅफिक काही कमी होणार नाही, म्हणून जर ट्रॅफिक पर्याय करायचा असेल तर आनंदनगर चेक नाका ते फाउंटनपर्यंत उन्नत मार्ग करा आणि तो कमीत कमी खर्चात होईल. 2,000 कोटी रुपयामध्ये होईल. 2 ते 3,000 कोटी रुपयामध्ये होईल. जो 12,500 कोटी अंतर्गत मेट्रोला कामाला खर्च येईल तो होणार नाही. आणि अंतर्गत मेट्रोला पर्यायी जागा नाही. एवढी भयंकर इन्फ्रास्ट्रक्चरची कामे ठाणे शहरात चालू आहेत. त्यामुळे अंतर्गत मेट्रो याला माझासुद्धा सक्त विरोध आहे, कारण अंतर्गत मेट्रो करायला जागा नाही आहे, ती कशी करणार. म्हणून पर्यायी रस्ता जो आहे आनंदनगर जकात नाका ते फाउंटन रस्त्याला उन्नत मार्ग केल्यासने जे काही मोठं ट्रॅफिक आहे ते मोठ्या उन्नत मार्गावरून जाईल आणि छोटं ट्रॅफिक खालून, म्हणजे ट्रॅफिक डिवायडेशन होईल. अशी मी मुलाखत NDTVला मुलाखतला दिलेली आहे. NDTVला दिलेली आहे. त्यामुळे हा पर्यायी मार्ग लवकरात लवकर शासनाने अवलंबून करून MMRDAला तसे आदेश द्यावेत आणि पर्याय शोधावा. हाच पर्याय आहे. रविराज SRG ग्रुप, SRG कंपनी सल्लागार, तांत्रिक सल्लागार, एक माजी कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे. त्यामुळे हा कामाचा तांत्रिक अभ्यास आहे तो मी आपल्यासमोर मांडतोय. आणि कचरा आणि पाणी, घनकचरा नियोजन आणि पाणी याचेसुद्धा प्रकल्प ठाणे महानगरपालिकेला दिलेले आहेत. घनकचरा नियोजन आणि पाण्याचं नियोजन कसं करायचं याचंसुद्धा प्रोजेक्ट प्लॅन मी ठाणे महानगरपालिकेला दिलेलं आहे. आणि ट्रॅफिकचं नियोजन कसं करायचं हे ठाणे महानगरपालिकेला दिलेलं. त्याने MMRDAचे संधान साधून याच्यावर पर्याय शोधावा लवकर. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.